सद्गुरु प्रथम वंदे शंकर तदनंतरे इष्टार्थसिद्धये देवी निर्विघ्नाय विनायकं पंचवर्ण महासूत्र सांप्रदाय प्रवर्तकं पवल्ली सिद्धचैतन्य प्रणमामि गुरु परम श्री जगदंबा रेणुका देवी स नमस्कार। अध्याय पहिला। मार्कंडेय मुनींनी धर्मराजास रेणुका देवीचे महात्म्य सांगितले आहे। ती कथा आपण पुढील प्रमाणे श्रवण करणार आहोत। मार्कंडेय ऋषी धर्मराजाकडे आले तेव्हा धर्मराजाने त्यांची अर्धपाद्यांनी पूजा करून व्यास महर्षींनी आपण दिलेला समुपदेश त्यांना कळविला। मार्कंडेय मुनींनी त्यास संमती दिल्यावर धर्मराजाने परीक्षितास सिंहासनावर बसवले व त्याच्यावर राजकारभार सोपवून व अतिथीस मनसोक्त दानधर्म करून आपणा परिवारासह धर्मराजा मार्कंडेय मुनीबरोबर तीर्थयात्रेस निघाला। वाटेत लागलेल्या वेगवेगळ्या तीर्थांमध्ये स्नान करीत त्या तीर्थाचे महात्म्य श्रवण करीत ऋषींच्या सांगण्याप्रमाणे ठिकठिकाणी धर्मराजाने दानधर्म केला। देवमंदिरांनी व गगनचुंबी वृक्षांनी युक्त अशा निबिड अरण्याने त्याचप्रमाणे आकाशात भिडणाऱ्या महामेरू पर्वताच्या नजीक असलेल्या तांबूस रंगाच्या पाण्याने शोभणाऱ्या कुलिश नदीत स्नान करून धर्मराजा किंचित हास्यमुखाने मुनीस म्हणाला, मुनिराज, या नदीचे पाणी असे तांबूस रंगाचे का आहे हे कृपा करून मला सांगा। त्यावर मुनी म्हणाले, हे धर्मराजा, परशुरामाने आपल्या परशुने क्षत्रियांचा संहार केला व ते रक्तरंजित शस्त्र या नदीत धुतले, त्यामुळे ही नदी रक्तवर्णाची झाली आहे व हिला कुलिश नदी हे नाव मिळाले आहे। हे मार्कंडेय मुनींचे भाषण ऐकून धर्मराजा म्हणाला, ऋषीवर्य, त्या परशुरामास क्षत्रियांचा संहार करण्याचा प्रसंग का प्राप्त झाला हे मला सांगावे। त्यावर ऋषी म्हणाले, धर्मराजा, परशुरामाचा बाप जमदग्नी या क्षत्रिय कुलातील कार्तवीर्य याने ठार केले। त्यावेळी परशुरामाने आपला आजा ऋचिक मुनी यांच्या अनुग्रहाने प्राप्त झालेल्या मंत्राने निरपराध अशा जमदग्नी सजीव केले व ऋचिक मुनींच्या आज्ञेप्रमाणे त्या कार्तवीर्य दृष्ट क्षत्रिय वंशाचा समूळ नाश केला। त्या पराक्रमास त्याची आई जगदंबा रेणुका देवी हिची कृपाच कारण असल्याने या जगतमातेवर श्रद्धा ठेवलेल्या सर्व भक्तांचे इष्ट मनोरथ परिपूर्ण होतात। या देवीच्या पुण्याश्रम अशा रामशृंग पर्वताचा महिमा तर प्रसिद्धच आहे। श्री मार्कंडेय मुनींनी पूर्वीच्या ऋषींकडून समजलेली रेणुका देवीच्या महात्म्याची कथा अत्यंत कळकळीने धर्मराजास निवेदन केली। तीच कथा मी आपणास सांगणार आहे, तरी अभियुक्त अंतःकरणाने आपण श्रवण करावी असे सूत मुनींनी शौकानादी ऋषीत सांगितले। चक्रेशाची व नारायणाची ताटातूट। श्री नारायणांनी कूर्म, नरसिंह, वामनादी अवतार घेऊन दुष्ट राक्षसांचा संहार केला व ते सुष्ट अशा देवतांवर अनुग्रह करून शांततेने क्षीरसमुद्रावर श्री लक्ष्मी समवेत विश्रांती घेत होते। त्या आनंद समयी श्री लक्ष्मी नारायणांचा विनोद चालला होता। श्री नारायण लक्ष्मीस म्हणाले, देवदानव व साधू सत्पुरुषांना कंटकप्राय होऊन भारी त्रास देत असलेल्या दुष्ट राक्षसांचा संहार करून सर्वत्र शांतता प्रस्थापित केल्याने श्रेय माझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही नाही हे तुला माहीत आहेच, म्हणून मी या बाबतीत जास्त काही सांगत नाही असे हात वर करून श्री नारायण सांगत असतात। नारायणांनी हातात धारण केलेले चक्रराज त्यास म्हणाला की, नारायण, श्री शंकरास प्रसन्न करून घेऊन राक्षसांच्या नाशाकरिता तुम्ही मला मिळवले व माझ्या सहाय्याने तुम्ही राक्षसांचा संहार केला आणि जगविख्यात झालात। हे सर्व विसरून तुम्ही देवी समोर बडाई मारत आहात, हे तुम्हाला शोभते तरी कसे? ही सर्व हकीकत त्रिलोक्यातही प्रसिद्ध आहे। हे तर राहू द्या, एवढ्यावरच काही झाले नाही। श्री नारायणा, यानंतर तुमच्यावर यापेक्षाही खडतर प्रसंग येणार आहे, मात्र त्यावेळी आम्ही दोघांचा पराक्रम विशेष प्रसिद्धी येईल असे चक्रराज मोठ्या धिटाईने म्हणाले। त्यावर नारायण म्हणाले, बरे, तसेच होऊ दे, पाहू आता, तू मला सोडून ताबडतोब निघून जा। असे म्हणून त्यांनी आपल्या जवळील चक्र वेगळे केले। चक्रराज खाली उतरून येऊन म्हणाला, नारायणा, मी येथे एक क्षणभरही न थांबता भूलोकी जाणार आहे, तेव्हा हा माझा शेवटचाच नमस्कार घ्यावा। एवढे बोलून चक्रराज दुसरीकडे निघाले। अशी ही कथा सूत मुनींनी शौकानादी ऋषींना सांगितली आणि ते पुढे म्हणाले, नर्मदाकाठी महेश्वती नामक एक वैभवसंपन्न नगर होते। त्या नगरीचा क्षत्रिय राजा कर्तुवीर आपल्या धर्मपत्नी राकादेवी समवेत गुरु शुक्राचार्यांच्या आज्ञेप्रमाणे राज्यकारभार चालवित होता।
असे असता पौर्णिमेच्या चंद्रास थोडा काळा डाग दिसून यावा, त्याचप्रमाणे या राजास पुत्र नसल्याची चिंता दिवसेंदिवस जाणवत होती. पुत्र नसल्यामुळे राखादेवी राणी दिवसेंदिवस अत्यंत कृश होऊ लागली. तिचे पूर्वीचे लावण्यही लुप्त झाले. हंस पक्षाप्रमाणे असणारी तिची चालण्याची ढबही नाहीशी झाली होती. ही गोष्ट कर्तुराजास कळून येताच तोही चिंतातुर होऊन राज्यकारभाराकडे दुर्लक्ष करू लागला. दिवसेंदिवस या राजदंपतीच्या चिंताग्नीची झळ शुक्राचार्यापर्यंत जाऊन पोहोचली. त्यामुळे शुक्राचार्य तातडीने महेश्वतीस आले व त्यांनी दोघांना दर्शन दिले. राजा राणींनी गुरूंना आपली चिंता निवेदन केली व भक्तिभावाने त्यांची पूजा केली. राजाच्या सत्काराने प्राप्त झालेल्या शुक्राचार्यांनी राजा राणीस पुत्रविषयी चिंता जाणून राखावती राणीस आपल्या जवळ बोलवले व म्हणाले, मुली तू दत्तगुरूंच्या कृपेने वीरपुत्र प्रसवशील, तरी चिंता न करता माझ्यावर श्रद्धा ठेवून सुखाने राहा. ही शुक्राचार्यांची अमृतवाणी ऐकून राणी राखावती आनंदित झाली व शुक्राचार्यांना म्हणाली, गुरुवर्य, आपण सांगितलेल्या पुत्रप्राप्तीकरिता मी काही व्रत वगैरे आचरण करावे का? यात शुक्राचार्य म्हणाले, मुली याकरता काही महान व्रत करण्याची गरज नाही. शरीर धर्माप्रमाणे प्रत्येक महिन्यास बाहेर बसतेस, त्यावेळी शुद्धीनंतर 5व्या दिवशी तू तुमच्या राजनियमाप्रमाणे दिवसा तुझ्या पतीशी पुत्रप्राप्तीकरिता समागम कर, म्हणजे तुझी मनोकामना पूर्ण होईल. अशा प्रकारे गुप्त रीतीने सूचना देऊन व राजा राणीस आशीर्वाद देऊन गुरु शुक्राचार्य आपल्या शिष्य परिवारासह आश्रमात परत आले. पुढे काही दिवस गेल्यानंतर राखावती राणीचे पापच जणू बाहेर पडले असे वाटण्यासारखी ती ऋतुमती झाली. सुतकाचे दिवस झाल्यावर स्नान करून नित्यकर्माचे आचरण करून पंचामृताचे भोजन करून राजा राणी तृप्त झाले व ऋतुवीर राजा राज्यकारभाराकरिता दरबारात गेला. इकडे राखावती राणी आपल्या विश्रांतीगृहात गुरुध्यानात आपल्या पतीची मार्गप्रतीक्षा करीत विवश होऊन बसली होती. यावेळी कृतवीर्य राजास राज्यकारभाराचे काम फार पडल्यामुळे त्यास ते सर्व उरकून घेऊन राखावतीचे मंदिरास येण्यास उशीर झाला. हे जाणून गर्भधारणेसाठी आतुर झालेली राखावती राणी बाहेरून पाहते तर सूर्यास्ताचा समय झाला होता. तेव्हा राणी तेथे न थांबता आपल्या विलास मंदिरात आली व तेथील दोऱ्यास तिने स्पर्श केला. त्या स्पर्शाने उत्पन्न झालेला घंटानाद कृतवीर्य राजाला बसल्या ठिकाणी ऐकू आला. तो नाद ऐकताच पुढील सर्व कामे मंत्र्यांवर सोपून कृतवीर्य राजा तातडीने राणीचे विलास मंदिरात आला. त्यास पाहून राणीस आनंद झाला. राजाने तिची रतिविलास मुखमुद्रा पाहिली तेव्हा राखावती राणी राजास म्हणाली, प्रणेशा, गुरु शुक्राचार्यांनी आजच्या या वेळेस आपणांकडून गर्भधान करून घ्यावे अशी आज्ञा केली आहे. याकरिता मी अत्यंत उत्सुकतेने आपली प्रतीक्षा करीत आहे, पण आपणास येण्यास विलंब होत आहे हे जाणून मी शीघ्र येण्याबद्दल आपणास सूचना केली. राजाने राणीस आलिंग देऊन म्हणाला, प्रिये, आज दरबारात राजकारणाची कामे फार होती म्हणून मला येण्यास विलंब झाला. तरी मी काय करणार, सायंकाळची वेळ झाली. पहा, राखावती, हा काल समाग मास उचित नव्हे हे तू जाणतेसच. यावर राखावती म्हणाली, प्राणप्रिया, गुरुवाक्याचा भंग येईल ना. यावेळी आपण विशेष विचार न करता वेळ न वाया घालवता लवकर गर्भधान करावे. हे ऐकून राजाने गुरुचे ध्यान करून राणीची इच्छा तृप्त केली. या योगे दोघेही संतुष्ट झाले व स्नान पूजा भोजनाने तृप्त होऊन गुरूंचे ध्यान करीत निद्रावश झाले. कथेचा उर्वरित भाग लवकरच चॅनलवर अपलोड होईल. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.